कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझं काय म्हणणं आहे ते एकदा नीट ऐकून घ्या। ते जर तुम्हाला नाही पटलं तर मी नक्की माझा निर्णय मागे घेईन। मॅडम, आम्हाला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही। एक मिनिट, आता तुम्हीच ठरवा तुम्हाला माझं ऐकायचंय की नाही ऐकायचंय। ठीक आहे, बोला। मला फक्त तुम्हाला काही रिपोर्ट दाखवायचे आणि हो, हे रिपोर्ट मी नाही तर गड किल्ले आणि तिथल्या स्थानिक काही सरकारी अधिकाऱ्यांनी केलेला सर्वे। मॅडम प्लीज तुम्ही सगळ्यांना स्पष्ट सांगाल? हे बघा, हा सर्वे खंबाटकी पासून ते तामिनी घाटापर्यंतचा हा सगळा रिपोर्ट आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या अतिवृष्टीमुळे तिथे काही घटना घडल्या आणि त्या घटनांमध्ये 7 ते 8 लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला आणि त्यात काही तरुण मंडळी आहेत, काही लहान मुलं आहेत। हे बघा, मला माहिती आहे गड किल्ले सगळ्यांनाच आवडतं, पण तिथपर्यंत जाण्याचा मार्ग अतिवृष्टीमुळे दिसतच नाहीये। त्यामुळे शाळेतली कितीतरी मुलं बेपत्ता आहेत। मॅडम हे सगळं तुम्ही पुराव्यानिशी बोलताय का? हो, हे बघा, हे सगळे त्याचे पुरावे। आणि हो, शाळेतली जी मुलं बेपत्ता आहे त्यांच्या आईवडिलांना काय वाटत असेल ना आता, याचा आपण सगळ्यांनीच एकदा विचार करू आणि मग तुम्ही मला सांगा की मी हा निर्णय मागे घ्यायचा की नाही। पर्यटन स्थळावरील रोजगार सुद्धा थांबतायत असं या मुलांचं म्हणणं आहे, कारण हे 2 ते 3 आठवडे पावसाची शक्यता खूप जास्त आहे म्हणून। एकदा का पाऊस ओसरला तर सगळं पूर्ववत होईल, सगळं सुरळीत सुरू होईल। आणि मला सांगा, माणसाच्या जीवापेक्षा काही महत्वाचं आहे का? एक मिनिट, आमची यंत्रणा पुढचे 2 ते 3 आठवडे सुरक्षेच्या दृष्टीने काम करत असेल, हे त्याचे काही रिपोर्ट आहे। एकदा का ते काम कंप्लीट झालं तर निसर्गाचं सौंदर्य तुम्ही सगळे सुरक्षित राहून पाहू शकता आणि हवं तर मी याची एक कॉपी तुम्हाला देते। मॅडम याची काही निश्चित वेळ आहे? 2 ते 3 आठवड्यात पावसाचं प्रमाण कमी होईल अशी शक्यता तरी आहे। एकदा का पाऊस ओसरला तर सगळंच पूर्ववत होईल। फक्त तोपर्यंत मी घेतलेल्या निर्णयाचं सगळ्यांनी काटेकोर पद्धतीने पालन करावं एवढीच माझी इच्छा आहे। आपण सगळ्यांनी समजून घेतलं ना तर जीवितहानी आपल्याला टाळता येईल। आता मी सांगितलेल्या गोष्टी आणि तुमच्या समोर ठेवलेल्या ह्या गोष्टी, यावरून मी घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हे मला तुम्हीच सांगा। आपण पाहू शकता कलेक्टर अपर्णा माने इथे त्यांनी त्यांचा निर्णय सगळ्यांना पटवून दिलेला आहे। प्रभाव आणि निर्णय ऐकून तो मान्य केलेलाच आपल्याला दिसून येत आहे। धन्यवाद। यस, मी तुला काय म्हणलं होतं चिंचुके, आप्पी एकटी हँडल करणार आहे सगळं। कुठे मोर्चा संपला, मोडला। लोकांना घेतलेला निर्णय दिसतो, त्यामागचा हेतू कळत नाही ना, तोपर्यंत लोक विरोध करणार हे आपल्याला पद्धतशीर कळलं होतं। आपल्याकडे जादू आहे। आपण मॅडमनी लोकांना समजवलं खरं, पण थोड्याच दिवसात हा प्रश्न परत उभा राहिला तर? नाही चिंचुके, त्याचा विचार आप्पीने केला असणार, उगाच नाही। आप्पी कुठलाही निर्णय घेते ना त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण असतंच। हा, त्यांनी सांगितल्यानंतर मला पण पटलं, त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे। हा मग, अरे आप्पीच्या कामावर शंका घेऊन चालतच नाही ना। अर्जुन, अरे शंका नाही, काळजी होती ती। आणि तू तो जमाव बघितलास ना? अरे ती लोक काहीही करू शकतात। अगं ती आपलीच लोक असतात आर्या, फक्त त्यांना नीट समजून सांगावं। हो अर्जुन, पण अपर्णा मॅडमने ते तिची काळजी करायची काही गरज नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।